मर्द टांगे वाला मैं हूँ, मर्द टांगे वाला, मुझे दुश्मन क्या मारेगा, मेरे तो से ऊपर वाला माँ के ऊपर ईशान है, अपने किस्मत पे हैरान है, जितनी चाबी भरी राम ने उतना चले खिलौना। मर्द टांगे वाला मैं हूँ, मर्द टांगे वाला, मुझे दुश्मन क्या मारेगा, मेरे तो से ऊपर वाला. कसं वाटलं? आवडली ना मला? आवडलं तुला? आवडली? पहिली बाहेर हो. हे काय गाणं ही लावणे मर्द टांगेवाला. एवढं सगळं झाकण्यासाठी तुला साडी दिली, तू गाणी म्हणतो मर्द टांगेवाला. गप्प बस ना. एवढे किती जण आलेत बघ रिकाम टेकडे. अरे अक्षर काही नाही बस. अँडी सागऱ्या लांब. हा मला ओळखतच नाही. मी सागरी काय सागरी नाही काही काय. अँडी मला खूप आवडतात. अँडी ऑमलेट बुर्जी आणि हा सुद्धा. अंड्या तू करीत काय होतास? अंड्यातून बाहेर आले मी आता. शांत बस. ए, हा तुमच्या नाटकात काम करतो ना, तसंच पाहिजे तुमच्या सगळ्यांना. तसंच पाहिजे. शिक्षा ही शिक्षा तुमच्या सगळ्यांना. कळलं का? वा वा वा. निलेश तुला सांगते, आमच्या दोघांचं ना लो फेर होतं. लो फेर. खूप प्रेम करायचा हा माझ्यावर. हो हा जेव्हा पहिल्यांदा मुंबईत आला ना, किती अशुद्ध बोलत होता माहितीये तुला? हा बाप रे, पाण्याला पाणी म्हणायचा. पाणी. माय गॉड, पाणी. मग काय रात्रीचे क्लास घ्यायचे मी याचे. ली पाणी पाणी. नो 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 बदकातला नो ली. तेव्हा कुठे हा शुद्ध बोलायला लागला. पाणी असं ते. मला खरं सांग ना, तुला आठवते आपलं काही आठवण्यासारखं नाही आहे. याने लिहिलेली प्रेमपत्र अजूनही माझ्याकडे आहेत. हो अरे काय ए. शांत बस. मग सगळी 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 कशी आहेत? याच कुठलं आहे? हा हे नाही, हे वैभव टाकल्याच आहे. हा हे आत्ता इथे सगळ्यांसमोर तूच वाचून दाखव. मला पहिला असं वाटतं. ते काय आहे? प्रेमपत्र म्हणतात याला. हो बरं वाचू नको आनंद सर. जाऊ दे. काय होतं लिहिलं होतं तुम्हीच. मी हे वाचू शकत नाही. काय मी वाचूच शकत नाही, नाही. अंडे वाचलं पाहिजे असं नाही. प्रिय रेस्मा, माझं जन आहे तिकडे. जवळ टिंब आहे ते. माझं हे वाचता येईल. माझं तुझ्यावर जाम लव आहे. तुला पहिल्या छूट मी जेव्हा पाहिलं तवाचा किस्सा मला आठवतोय. तू रोज नळावर पाणी भरायला यायचीस आणि चावीला बारडी लावायचीस. तवा पत्रा दिसायचीस. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. अक्षर काही नाही. तुला सांगितलं होतं ना हिला आणू नकोस म्हणून. तरी पण आणलंस. फोनवर बरं बोलला होतास एकटा येतो एकटा येतो एकटा येतो. कसं आणलंस? तुलाच हौस आहे सगळ्यांना सांगायची हीच आणि तुझं लग्न झालंय ते. जाऊ दे आता. एकमेकांचं दुःख समजून घेऊ. एकाच छताखाली राहायचंय आता. दोघं मिळून काम करू आपण. काही प्रॉब्लेम नाही. मेलास तू माझ्याकडनं नुसतं निदान पत्र तरी वाचून घेतलं. हो, आज हो. काही खैर नाही माझी. एक सणसणीत उत्तर दे आता. उत्तर म्हणजे उत्तर बघच आता माझं. हा मला नमस्कार करावा लागेल. कॉम्पिटिशन टफ आहे. बाप रे. धन्यवाद.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मृणाल मॅडम साठी. क्या बात आहे. एक गोष्ट आहे आता ही कॉम्पिटिशन कोण जिंकलंय? मी जिंकले तुम्ही ना. जिंकलात, मग अर्थात. त्या गेल्यात ना. त्या गेल्या, विषय आता मी संपला. 2 मिनिटं फक्त ह्याच्याशी मला बोलायचं. 1 मिनिट. काय 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 हे काय होतं? काही नाही असं काही मनावर घेऊ नकोस तू. ऍक्टचा भाग नव्हता, कारण ते इथे वगैरे असं वगैरे ते करून उभे होते, अरे म्हणजे हा ऍक्टचा अरे भाग तसं नव्हता. नव्हतं काही. अरे सॉरी, पण मी ना ह्याच्यानंतर इथे नाही थांबू शकत, कारण नेहमी असा करतो रे, म्हणजे ना कोणतरी येतं आणि हाय चंदू वगैरे असं करतं. हे नेहमीच आणि मला ते नाही नेहमीचं नाही झेपत आहे नाही फार actually. हे असं. मृणाल तर मी जर गेले तर चालेल का? बाळा तू घरी घ्या, मी तू बघते. हा अगं मृणाल सॉरी हळूच काहीतरी बोलून गेला पण मेलास काय नवरा बायकोचे भांडण आपण जास्त काही बोलू शकत नाही, पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मृणालजींसाठी. अक्षर, आज या नाटकाच्या निमित्तानं तुम्ही इथं आलेला आहात आणि तुमच्या दिसण्याबद्दल मी काय बोलायचं. एक मैत्रीण बसलेली आहे खाली. खरं तर ती मगापासून मला म्हणत होती की जेव्हा ते येतील ना तेव्हा मला त्यांच्याशी एकदा बोलायचं आहे, मला त्यांच्याशी एकदा बोलायचं आहे, जी ऑडियन्समध्ये बसलेली आहे. तर मगापासून तुम्हाला जे बोलायचं होतं ते आता तुम्ही अक्षरशी बोलू शकता. अक्षरशः ते तुमच्या समोर आहेत. तुम्ही अगदी क्यूट दिसता, सेम रणबीर कपूर सारखं. कोणाला काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. मला या नाटकाचे निर्माते लोकरे साहेब यांना प्रश्न विचारायचा आहे. वा वा, नाव सांगा तुमचं. माझं नाव विकास समुद्रे. मला असा प्रश्न विचारायचा आहे. मी हे नाटक पाहिलं आणि मला खूप आवडलं, म्हणजे मी 3दा पाहिलं हे नाटक. वा वा. मला असं विचारायचं आहे, या नाटकाचा हिरो कोण आहे? ह्या नाटकाचा हिरो शार्दूल नावाचा कॅरेक्टर करणारा जो अक्षर कोठारी आहे. दुसरा जर तुम्ही हिरो म्हणाल ह्या नाटकाचा तर तो आनंद इंगळे आहे. अच्छा, म्हणजे लो बजेट नाटक आहे. मला तुम्हाला सांगावं असं वाटेल की आनंद इंगळेला घेऊन नाटक केल्यानंतर ते लो बजेट राहत नाही. वा वा. खाण्यापिण्यातच सगळं जातं. बर, नीट जरा दर्जेदार प्रश्न येऊ देत जरा. सर आनंद इंगळे साहेबांना एक प्रश्न विचारायचा होता मला की त्यांनी जे दुसरी गोष्ट म्हणजे केलेला आहे सिनेमा. तर सिनेमा जो दुसरी गोष्ट त्यांनी केलेला आहे तर तो आम्ही बघितला, पण प्रश्न असा आहे का बा पहिली गोष्ट आहे कुठं? ती अजूनपर्यंत तुम्ही दाखवलीच नाही आम्हाला. ते पहिली गोष्ट कधी दाखवणार तुम्ही आम्हाला? मी त्या सिनेमात फक्त काम केलं होतं, त्यामुळे हा प्रश्न खरं तर तुम्ही लेखक दिग्दर्शकांना विचारायला पाहिजे. तुम्ही मगाशी म्हणल्याप्रमाणे हो, अनेक माझ्या पहिल्या गोष्टी सुटून गेल्या आयुष्यात. प्लीज हां, तुम्ही विचारा. मला केंकरे सरांना विचारायचं आहे. छोटा कलावंत आहे सर मी. मला कुठला पण फोन आला ना तर मला असं वाटतं की विजय केंकरे सरांचाच फोन आलाय. त्याचं काय संबंध, काय लॉजिक आहे? रिंगटोन अशी असते, केंकरेंग केंकरेंग. चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.